आणि यानंतर आता बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। 2020 विश्वचषकासाठी सध्या मुंबईत अनेक परदेशी पाहुणे दाखल झाले। सामने नसतील त्या दिवशी हे परदेशी पर्यटक मुंबईचा फेरफटका मारतात। पण यातल्याच एका पर्यटकानं मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानकात जवळच्या झोपडपट्टी, प्लॅटफॉर्मवरील कचऱ्याचे ढीग आणि रुळांजवळ साचलेली घाण याची दृश्य मोबाईलमध्ये चित्रित केली आणि त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियात वेगाने व्हायरल झाला। आणि त्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक व्यवस्थेबाबत टीकेची लाट कशी उसळली आहे आणि या सगळ्याबाबत यानंतर एबीपी माझानं जो रियालिटी चेक केलेला आहे तो देखील आपण पाहूयात या रिपोर्टमधून। 2020 विश्वचषक स्पर्धेमुळे सध्या मुंबईत बरेच परदेशी पाहुणे उतरले। मात्र याच पाहुण्यांपैकी एकानं मुंबईच्या वांद्रे रेल्वे स्थानका शेजारचा एक व्हिडिओ शेअर केला आणि तो सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला। Welcome to Indian railway station. Now, while waiting for my train, we might take a look at the surroundings. There is so much garbage, and I would like to remind you that this is not a dumping ground. This is a railway station in the nation's wealthiest city. So many people have moved here. Look at these houses. They're like on 3 different levels. There's so much garbage. Nobody's cleaning it. I wonder why the government doesn't do anything about it. Kids playing here. Kids playing around. And take a look at this bridge over there. या पर्यटकानं थेट स्वच्छतेच्या मुद्द्याला हात घातला। हे खरं तर प्रशासनासाठी शर्मेची बाब म्हणावी लागेल। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एबीपी माझा वांद्र्यातल्या याच भागात पोहोचला। मुख्यतः वांद्रे स्थानकामध्ये आणि वांद्रे स्थानकाच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये रेल्वे पटरीवर, रेल्वे ट्रॅकवर जितक्या मोठ्या प्रमाणात कचरा आहे, जी घाण आहे, त्याचा मुद्दा एका विदेशी नागरिकाने इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत उचललाय आणि त्याला संपूर्ण जगभरामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो प्रचंड व्हायरल झालेला आहे। आपण पाहताय हाच बांद्रा स्थानकाच्या बाजूला असलेला हा ट्रॅक आहे आणि त्या ट्रॅकवर किती मोठ्या प्रमाणामध्ये कचरा या ठिकाणी जमा झालेला आहे। हा कचरा वर्षानुवर्षे अशाच परिस्थितीमध्ये आहे। वांद्रे स्थानक हद्दीत तब्बल 5000 चौरस मीटर भागात पक्क्या झोपड्या बांधण्यात आल्या। अतिक्रमण हटवण्यासाठी रेल्वेकडून अनेक वेळा प्रयत्न झाले, मात्र नागरिक कोर्टात गेले। अतिक्रमण करणाऱ्यांना राजकीय पाठबळ असल्याचाही दावा केला जातो। या संदर्भातली केस कोर्टात सुरू असल्यानं घरांवर कारवाई करणं अशक्य आहे। पण धक्कादायक बाब ही की या अतिक्रमण केलेल्यांना बीएमसी कडून वीज आणि पाण्याचं कनेक्शन मिळत असल्यानं त्यांनी तिथे अनेक लघु उद्योगही सुरू केले आहेत। मात्र या वस्तीतील आणि तिथल्या दुकानातील हा सगळा कचरा रेल्वे ट्रॅकवर टाकला जातो आणि त्यामुळे या भागाचं हे असं भीषण चित्र दररोज दिसतं। दिस पर्टिकुलर स्पॉट जिसकी आप बात कर रहे हैं, जो वीडियो की बात कर रहे हैं आप, ये एक एक्सेप्शनल लोकेशन है। हाईली इंक्रोचमेंट वाला ये एरिया है। द एंटायर गार्बेज दैट यू सी एट दिस पर्टिकुलर लोकेशन is not generated either by our passengers या फिर हमारे जो स्टेशन के जो एरिया से, ये वो वाला गार्बेज नहीं है। ये बाहर से जो इंक्रोचमेंट में जो पॉपुलेशन रहती है उनकी तरफ से ये आता है। यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं थेट केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय। प्रशासन, प्रशासकीय अधिकारी हे सगळे काय करत असतात त्यांना माहीत नाही। ती रेल्वेची जर जागा आहे तर रेल्वे मंत्रालय, केंद्रीय मंत्री कोण आहेत, 3 वर्षाचा कार्यकाळ पाहिला तर प्रशासकीय अधिकारी नेमून ठेवलेलं होतं इथे महानगरपालिका। मग ते काय करतायत, कोणी थांबवलंय त्यांना कारवाई करण्यापासून, कोणी अडवलंय का त्यांना कारवाई करण्यापासून? आमचा याचा कुठच्याही प्रकारचं विरोध नाहीये, फक्त आपण ते अधिकृत कोण आहेत आणि अनधिकृत कोण आहे हे तपासून घ्यावं। वांद्रे परिसरातील वास्तव समोर आल्यानंतर आम्ही मध्य रेल्वेच्या किंग सर्कल स्थानक परिसरात गेलो। याच भागात प्रचंड कचरा आणि अस्वच्छताही दिसून आली। मी सध्या वडाळा रोड आणि किंग सर्कल या हार्बर लाईनवरच्या ट्रॅकवर आहे आणि इथे जर तुम्ही पाहिलात इथेही तीच परिस्थिती आहे। ट्रॅकच्या दोन्ही बाजूला प्रचंड कचरा पडलेला आहे आणि हा कचरा साफच केला जात नाही का असा प्रश्न इथे निर्माण होईल। ज्या ट्रॅकवरून ट्रेन धावते आहे त्या ट्रॅकवर देखील मोठ्या प्रमाणात कचरा आहे। खरं तर हे ट्रॅक पूर्णतः साफ असायला पाहिजे, इथला कचरा हा उचलला गेला पाहिजे, कारण जर कचरा हा ट्रॅकवर असेल, जे पॉइंट्स असतात रेल्वेचे
त्या पॉईंट्समध्ये कचरा अडकला किंवा सिग्नलिंग यंत्रणेमध्ये कचरा गेला तर त्याच्यामुळे मोठे बिघाड होतात आणि रेल्वे वाहतूक थांबते. या संदर्भात आम्ही रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉक्टर स्वप्नील नीला यांना विचारलं. ते काय म्हणालेत पाहूया. मग स्पेशलच्या माध्यमातून असू द्यात किंवा बाकी इंटेन्सिव्ह ड्राईव्हच्या माध्यमातून असू द्यात आपण कचरा उचलण्याचा प्रयत्न करतो आहोत. या कचऱ्यामुळे फक्त दिसतानाच ते खराब दिसत नाही तर त्यासोबतच या कचऱ्यामुळे ट्रॅकवरती पाणी साचण्याची जी शक्यता आहे ती देखील वाढत असते. तिथे जे आसपास राहणारी लोक आहेत त्या लोकांना देखील वारंवार या सूचना करतो की कृपया अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्या किंवा कचरा हा ट्रॅकवरती आपण टाकू नये. मुंबई महापालिकेनं नुकताच 80,000 कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. पण जर शहरातल्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाशेजारीच हा असा बकालपणा दिसत असेल तर याला काय म्हणावं. स्थानकांचं सुशोभीकरण, तिथली स्वच्छता ही जितकी रेल्वेची जबाबदारी आहे तितकीच स्थानिक प्रशासनाची देखील. त्यामुळे परदेशी पाहुण्यांकडून होणारं हे असं थांबवायचं असेल तर या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. तिथे मुंबई